नमस्कार मित्रांनो. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे. तो म्हणजे आपल्या मुलांसाठी योग्य शाळा कशी निवडावी. शाळेची निवड मुलांच्या संपूर्ण विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या विषयावर सविस्तर चर्चा करूया आणि शाळेची निवड करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ते बघूया. शाळेची निवड करताना आपल्याला काही निकष बघावे लागतात. जसे की मातृभाषा की इंग्रजी शाळा, आपल्या अपेक्षा काय आहेत, शाळेची मान्यता, चांगली शाळा, सर्वांगीण विकास, शाळेचे शिक्षक, शाळेची फी, शाळेचे बोर्ड, शाळेचे वातावरण, शाळेतील सुविधा. तर आपण या सर्व निकषांचा या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत आणि शाळेची निवड कशी करावी या निकषांच्या आधारे ते आपण बघणार आहोत. शाळेची निवड करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा अथवा सर्वात पहिला मुद्दा आपल्या लक्षात येतो तो म्हणजे शिक्षणाचे माध्यम. कोणती शाळा निवडावी? मातृभाषेतली शाळा किंवा इंग्रजी माध्यमाची शाळा? इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आधुनिक शिक्षण पद्धतींचा वापर होतो, परंतु कधी-कधी मुलांना त्यांचे भाषा कौशल्य कमी पडते. मातृभाषेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे मुलांना त्यांची संस्कृती व परंपरा समजायला मदत होते आणि त्यांचे भाषा कौशल्य सुद्धा वाढते. परंतु अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे आजचे युग हे खूप पुढे चालले आहे. त्यामुळे पुढची पिढी ही शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात अथवा परदेशात स्थायिक होत आहे. त्याप्रमाणे आपण आपल्या शाळेचे माध्यम निवडले पाहिजे. लहान मुले विचार करताना शक्यतो आपल्या मातृभाषेतच विचार करतात आणि मग एखाद्या प्रश्नाचे उत्तर देतात. परंतु तेच जर आपण त्यांना इंग्रजी माध्यमामध्ये विचार करण्याची सवय लावली तर त्यांना इंग्रजी माध्यम फारसे अवघड जात नाही. त्यामुळे आपल्या मुलांचा भविष्याचा विचार करून कोणते माध्यम योग्य असेल ते आपण ठरवावे. आता शाळेची निवड करताना पुढचा मुद्दा येतो की शाळा निवडताना शाळेबद्दलच्या आपल्या अपेक्षा काय आहेत. जसे की वर्गसंख्या, प्रत्येक वर्गात किती विद्यार्थी असणे गरजेचे आहे, त्या शाळेत कोणती शिक्षण पद्धती आहे, त्या शाळेत कोणता अभ्यासक्रम शिकवला जातो, त्या शाळेत अभ्यास व्यतिरिक्त अजून कोणते उपक्रम घेतले जातात. या काही गोष्टी आहे जे आपण शाळा निवडताना बघायला हव्यात. शाळेची निवड करताना पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे शिक्षण पद्धती व अभ्यासक्रम. प्रत्येक शाळेत वेगवेगळे अभ्यासक्रम असतात आणि वेगवेगळे शाळेचे बोर्ड असतात. जसे की CBSE बोर्ड, ICSE बोर्ड, IB बोर्ड किंवा स्टेट बोर्ड. शाळेत दिले जाणारे शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रम समजून घेणे आवश्यक असते. विविध शिक्षण तंत्रज्ञान जसे की मॉन्टेसरी, पारंपरिक, प्रोग्रेसिव्ह यांचे फायदे आणि तोटे जाणून घ्या आणि आपल्या मुलांसाठी योग्य ती शाळा आपण निवडली पाहिजे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे शाळेची मान्यता व प्रतिष्ठा. त्यामध्ये शाळा निवडताना आपण शाळेचे रजिस्ट्रेशन चेक केले पाहिजे. तसेच शाळेला मान्यता आहेत की नाही अशा शाळा आपण बघायला पाहिजे. कारण की काही काही शाळा ह्या आत्ताच्या स्थितीमध्ये मान्यता नसतानाही तिथे काही वर्ग चालवले जातात. तसेच शाळेची प्रतिष्ठाही आपण तपासली पाहिजे. त्या शाळेला सरकारी मान्यता आहे की नाही याची खात्री आपण केली पाहिजे.
यामुळे शाळेची गुणवत्ता आणि परवाना असण्याची खात्री मिळते. तसेच शाळेची प्रतिष्ठा जाणून घेण्यासाठी विविध स्रोत वापरणे महत्त्वाचे आहे. जसे की आपण ऑनलाईन रिव्ह्यूज बघतो किंवा इतर पालकांचे आपण अनुभव बघतो. तर इतर पालकांना आपण भेटायचे आणि त्यांच्याकडून शाळेचे अनुभव आपण जाणून घेतले पाहिजे. तसेच त्या शाळेचा समाजात किती सहभाग आहे, त्यांचे किती उपक्रम होतात, यावरून त्या शाळेचे नाव व प्रतिष्ठा आपल्याला कळते. यावरून तुम्ही शाळेची निवड करू शकता. पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे शिक्षकांचा अनुभव व गुणवत्ता. आपण ज्या शाळा शोधतो आहे त्यामध्ये शिक्षकांचे शिक्षण किती आहे ते आपण आधी तपासले पाहिजे. म्हणजेच ते शिक्षण बी-एड शिक्षक जे आहेत ते बी-एड आहेत अथवा एम-एड आहेत अथवा अजून कोणते पदवीधारक आहेत ते आपण बघितले पाहिजे. तसेच त्या शिक्षकांना किती अनुभव आहे ते सुद्धा आपण तपासले पाहिजे. आपण शिक्षकांच्या गुणवत्तेबद्दल त्या शाळेत विचारू शकतो किंवा इतर पालकांनाही आपण विचारू शकतो. शिक्षकांचे शिक्षण आणि त्यांचा अनुभव आणि त्यांची शिकवण्याची पद्धत हे महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे. योग्य शिक्षक मुलांच्या शिक्षणात खूप मोठा फरक करू शकतात. शिक्षकांच्या गुणवत्तेबद्दल शाळेत आपण विचारू शकतो. शाळेतले शिक्षक जसे मी म्हटलो तसे बी-एड, एम-एड किंवा पदवीधारक असले पाहिजे. तसेच शाळेतील शिक्षक हे बदलणारे नसावे, ते कायमस्वरूपीचे असावे. याचा मुलांना भरपूर फायदा होतो. शाळा निवडताना आपण अजून एक निकष बघू शकतो, तो म्हणजे शाळेतील सुविधा. जसे की शाळेतील ग्रंथालय, शाळेतील प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी शाळेकडे कोणती उपक्रम राबवले जातात. जसे की शाळेतील ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा यांसारख्या साधनांची आपण माहिती घेऊ शकतो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या सुविधा आवश्यक असतात. शाळेची इमारत किती मोठी आहे, वर्गखोल्या किती आहे, शाळेला ग्राउंड आहे का नाही मुलांना खेळण्यासाठी आणि इतर शैक्षणिक साधनांची आपण तपासणी करू शकतो. तुम्ही स्वतः शाळेमध्ये जाऊन भेट द्यायची आणि या सर्व गोष्टींची तपासणी करायची आणि या सर्व सुविधा, साधने तिथे आहे की नाही शाळेमध्ये याची आपण खात्री केली पाहिजे. पुढचा निकष येतो तो म्हणजे अभ्यासक्रम बाह्य उपक्रम म्हणजेच एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज शाळेत राबविल्या जातात की नाही आपण हे चेक केले पाहिजे. जसे की क्रीडा, कला, संगीत, नाटक अशा विविध उपक्रमांचे त्या शाळेमध्ये उपलब्ध आहे की नाही ते आपण चेक केले पाहिजे. कारण की या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये किंवा मुलांमध्ये भरपूर फायदे होतात. विद्यार्थ्यांचे छंद, आवड जोपासणारे उपक्रम शाळांमध्ये केले जातात की नाही आपण अशा शाळा निवडल्या पाहिजे. या उपक्रमांमुळे मुलांची सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास होतो. तसेच शाळा निवडताना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच इतर उपक्रम राबवले जातात की नाही हे आपण तपासले पाहिजे आणि त्यानुसारच शाळा आपण निवडल्या पाहिजे. पुढचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे वर्गसंख्या. शाळेतील एकूण वर्ग किती म्हणजे प्रत्येक तुकडीसाठी किती वर्ग येतात त्यांचे ते आपण तपासले पाहिजे. तसेच शिक्षक व्यक्तिगत लक्ष विद्यार्थ्यांकडे देतात की नाही ते आपण बघितले पाहिजे आणि एका वर्गांमध्ये विद्यार्थी ते शिक्षक गुणोत्तर रेशो किती आहे ते आपण बघितले पाहिजे. लहान वर्ग आकाराचे फायदे असे असतात की ज्यामुळे अधिक व्यक्तिगत लक्ष शिक्षकांचे हे विद्यार्थ्यांवर असते. कमी विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर असल्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुद्धा वाढते. काही शाळांमध्ये एका वर्गात 20 ते 30 विद्यार्थी असतात आणि एक शिक्षक असतात. तर काही शाळांमध्ये एका वर्गात 40 विद्यार्थी आणि 2 शिक्षक असतात.
योग्य शाळा निवडताना आपल्याला विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर तपासणे खूप गरजेचे असते. शाळा निवडताना पुढचा अतिशय एक महत्त्वाचा निकष म्हणजे स्थानिकता व प्रवास. म्हणजेच शाळेचे घरापासूनचे अंतर किती ते आपण तपासले पाहिजे. जवळचीच शाळा शक्यतो निवडली गेली पाहिजे, जेणेकरून दररोजचा जो विद्यार्थ्यांचा प्रवास असेल तो जास्त होणार नाही आणि त्यातून विद्यार्थ्यांचा वेळही वाचला पाहिजे. शाळेचे आपल्या घरापासून किती अंतरावर आहे हे आपण आधी बघितले पाहिजे. ते जास्त लांबही नको, जेणेकरून दररोजच्या प्रवासासाठी आपल्याला सोयीस्कर साधन महत्वाचे असते. शाळेच्या प्रवासासाठी सुविधांचाही आपण विचार करायला पाहिजे. आपण स्वतः विद्यार्थ्यांना सोडवायला जाणार आहे अथवा टॅक्सी, व्हॅन किंवा बस, रिक्षा आपण त्यांच्यासाठी लावणार आहे. शाळा निवडताना शक्यतो ती घरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असणे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सोयीचे असते. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवासाच्या वेळेची बचत होते आणि तोच वेळ आपण इतर कोणत्या तरी त्यांच्या दुसऱ्या उपक्रमांसाठी आपण तो वापरू शकतो. तर अंदाजे शक्यतो शाळा ही घरापासून जवळचीच निवडावी. अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खर्च व आर्थिक विचार करणे खूप गरजेचे आहे. कारण की आजकालच्या परिस्थितीत शाळांच्या फिया ह्या भरपूर वाढताना दिसत आहे. त्यानुसार आपण आपले आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे आहे. वर्षाला शाळेच्या फिया ह्या वाढत असतात. त्यानुसार आपण आपले आर्थिक नियोजन केले पाहिजे. आता शाळेची जी फी असते वर्षाला, ती प्रत्येक वर्षी काही काही शाळा या वाढवत असतात. शाळेच्या फी व्यतिरिक्त इतरही खर्च असतात. जसे की गणवेश, स्टेशनरी, ट्रिप, त्यांचे गॅदरिंग या सर्व गोष्टींचा आपण विचार करायला हवा शाळेमध्ये शाळा निवडताना. आणि त्यानुसार आपण आपले आर्थिक नियोजन पूर्ण वर्षभराचे करणे खूप गरजेचे असते. जेव्हा पण तुम्ही शाळेंना भेट द्याल, तेव्हा शाळेशी याबाबत स्पष्टपणे चर्चा करावी, की शाळेची फी किती आहे आणि फी बरोबरच इतर अजून कोणते कोणते खर्च आहे. आणि हे सर्व आपल्या बजेटमध्ये बसत असेल, त्यानुसार आपण आपली शाळा निवडावी. आता आपण हे सर्व मुद्दे बघितले, तर आपण याचा संशोधन यावर करायला पाहिजे आणि आपण आपल्या निर्णय प्रक्रियेनुसार शाळा निवडली पाहिजे. त्यासाठी आपण शाळांना भेटी देणं गरजेचे आहे. तसेच इतर पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आणि शाळा निवडताना किंवा शाळांना भेटी देताना आपण विद्यार्थ्यांना किंवा मुलांना शाळेत घेऊन जाणे आणि त्यांना सर्व शाळेचे वातावरण, शाळेचे ग्राउंड, शाळेच्या खोल्या, वर्गखोल्या, शाळेचे क्लासरूम्स, प्रयोगशाळा हे सर्व दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यांचाही त्याबद्दलचा निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आपण आत्ता जेवढ्या गोष्टी डिस्कस केल्या, त्या सर्व आपण शाळांना भेटी देऊन त्या सर्व गोष्टी आपण तपासून घेणे महत्त्वाचे असते. आणि इतर पालकांचा अनुभव किंवा तुम्ही त्या विद्यार्थ्यांशी, इतर विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधू शकतात आणि त्यांचे अनुभव घेऊ शकतात. सर्व घटकांचा संतुलन साधून आपल्या मुलांसाठी काय महत्त्वाचे आहे, हे आपण ठरवून अंतिम निर्णय घ्यायचा. शाळेच्या निवडीबाबत आपण हे सर्व आत्ता मुद्दे बघितले, तर त्याचा निष्कर्ष जर काढायचा झाला, तर आपण तो असा काढू, की सर्वप्रथम आपण बघायचे, की मातृभाषा की इंग्रजी माध्यम हे कोणते निवडायचे. दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहे, परंतु आपण विचार केला पाहिजे हे आपल्या पाल्याच्या भविष्याबद्दलचा. जर तुम्हाला कुठे भविष्यामध्ये दुसरीकडे शिफ्ट व्हायचे असेल किंवा तुमचे मुलं हे नंतर भविष्यात दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात जर स्थायिक होणार असेल, तर इंग्रजी मीडियम शाळा असणे किंवा मातृभाषेतच जर तुम्ही चांगली शिक्षण देऊ शकत असाल आणि तुमच्या परिसरामध्ये चांगली
मातृभाषिक शाळा असेल तर तुम्ही मातृभाषिक शाळा सुद्धा निवडू शकता. शाळेचा फीचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे. आपल्या बजेटमध्ये जेवढी आपले बजेट असेल त्यानुसार शाळेची फी असेल अशा शाळा आपण निवडल्या पाहिजे. आणि शाळेच्या फी नुसार किंवा इतर खर्चानुसार आपण आपले आर्थिक नियोजन करणे खूपच महत्त्वाचे आहे. शाळा निवडताना प्रत्येक वेळेस आपण शाळेची मान्यता चेक केली पाहिजे. जर त्या इंग्रजी माध्यमिक शाळा असेल तर CBSE बोर्डच्या शाळा असेल तर CBSEच्या वेबसाईटवर, मी ते डिस्क्रिप्शनमध्ये CBSEची वेबसाईट दिलीच आहे, त्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा आपण शाळेची मान्यता चेक करू शकतो फॉर CBSE शाळांसाठी. मातृभाषिक शाळा, मराठी मीडियम किंवा गुजराती मीडियम किंवा ज्या आपण लोकल शाळा असतात त्यांची सुद्धा महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा त्या त्या राज्यांमध्ये त्यांच्या वेबसाईटवर जाऊन त्या शाळांची मान्यता आपण व्हेरीफाय करू शकतो. तसेच शाळा निवडताना कोणत्या कोणत्या उपक्रम त्या शाळेत घेतले जातात हे सुद्धा महत्त्वाचे असते. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण नीट बघितल्या पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता. त्या शाळेतून जे पास होणारे विद्यार्थी असतात आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा कसा आहे ते सुद्धा आपण तपासले पाहिजे.